नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन 2 महिने उलटून गेलेले आहेत. 28 तारखेला अपघात झाला होता. 28ला 28 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 2 दिवस वरती झालेले आहेत. परंतु अद्याप अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला, काय झाला, कोणी घडवला, काय झालं नेमकं ह्याचा अजून थांग पत्ता लागलेला नाही, तपास लागलेला नाही. त्यातच आता भारतीय जनता पक्षावरती संशय घेण्यात येतोय. म्हणजे रोहित पवार यांचे रोज नवनवीन आरोप आहेत. महाराष्ट्रामध्ये तक्रार दाखल करून घ्यायला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी विरोध केलेला आहे, भारतीय जनता पक्षाने विरोध केलेला आहे की अजित पवारांचा एवढा मोठा विमान अपघात झाला आणि त्याची साधी एनसी सुद्धा नोंदवली जात नाही. महत्वाचं मध्ये एनसी नोंदवणं गरजेचं होतं. तपासाअंती पुढे काय सापडेल नाही सापडेल हे महत्वाचं होतं. परंतु भारतीय जनता पक्षाचं सरकार हे सगळ्या गोष्टी करत नाही. त्याच्यामुळं संशय हा अधिकचा भाजपवरती बळवलेला आहे लोकांचा. आता त्याची FIR महाराष्ट्रात नोंदवणं गरजेचं होतं, परंतु ती कर्नाटकमध्ये नोंदवली आणि ती 0 FIR महाराष्ट्रात आली असताना सुद्धा त्याला विरोध केला जातोय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांचं 28 तारखेला विमान अपघातामध्ये निधन झाले. आता त्याच्या बातम्या सुद्धा सगळ्या शांत झाल्या. कुठला चॅनलवाला बातमी दाखवत नाही. मोठे चॅनल तर एकही चॅनलवाला बातमी दाखवत नाही. आता याचा तपास होणं गरजेचं होतं, परंतु तो तपासच झालेला नाही. म्हणजे आता तपासामध्ये नेमकं सत्य बाहेर आलं असतं, परंतु तपासच नाही. त्याच्यामध्ये CIDची एंट्री झाली, इतर संस्थांची एंट्री झाली. रोहित पवारांनी खाजगी 2 संस्था नेमलेल्या आहेत तपासासाठी आणि रोहित पवार हे रोज पत्रकार परिषद घेत आहेत आणि रोज नवनवीन खुलासे करतात. रोहित पवार यांनी या सदर प्रकरणावरती गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, जिथून ते विमान उड्डाण घेतलं होतं तिथल्या पोलीस स्टेशनला, परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्याचबरोबर पुन्हा जिथं अपघात घडला त्या बारामती पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं सुद्धा पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. ज्या बारामतीमध्ये अजित पवार वाढले, जिथं राजकारण त्यांचं लहानापासून थोऱ्यांनी बघितलं, ज्या अजित पवारांनी बारामती सगळी डेव्हलप केली, घडवली अजित पवार शरद पवारांनी, त्यांच्या परवानगीशिवाय तिथं पोलीस खात्यातला PSI सुद्धा बदली करून येत नाही. अशा ठिकाणी मात्र तक्रार घेण्यास टाळाटाळ केली गेली. म्हणजे जे अजित पवार यांनी नवनवीन पोलीस स्टेशन उभारले, ते इमारती बांधल्या, त्याच पोलीस स्टेशनमध्ये अजित पवारांच्या न्यायाची प्रतीक्षा करावी लागते. अजित पवारांच्या विमान अपघाताची तक्रार देण्यासाठी रोज पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतात. ही अशोभनीय गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्यांची विमान अपघात झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच सांगून बारामती शहर पोलीस स्टेशनला, बारामती पोलीस स्टेशनला किंवा मुंबईच्या पोलीस स्टेशनला या बाबतीत गुन्हा दाखल करायला लावणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नाही. उलट जिथं FIR झाली, बघा, रोहित पवार यांनी सगळ्या नेत्यांची गाठी भेटी घेतल्या, परंतु FIR दाखल करून घ्यायला किंवा चौकशी करायला सगळ्यांनी टाळाटाळ केली असल्याचं दिसते. रोहित पवार हे राहुल गांधी यांना भेटले आणि राहुल गांधींना भेटल्यानंतर राहुल गांधींनी सांगितले की कर्नाटक एकमेव असं राज्य आहे की तुम्हाला ते न्याय देऊ शकते, महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच आहे. मग रोहित पवार यांनी कर्नाटकच्या बँगलोर पोलीस स्टेशनला, बँगलोर शहरातल्या पोलीस स्टेशनला FIR नोंदवली. त्यामध्ये कट कारस्थान करणे, जाणीवपूर्वक अपघात घडवून आणणे, पुरावे नष्ट करणे, अशा विविध कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे. आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा तिळपापड झाला. एकदमच तिळपापड झाला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ही केस कशी चुकीची आहे, कसं बेकायदेशीर आहे असं सांगायला सुरुवात केलं, परंतु त्यांनी म्हटले नाही की ठीक आहे, दाखल झालाय ना गुन्हा, बघू ह्याचा तपास करायला लावू पोलिसांना आणि पुढे काय होतंय ते बघू, असं देवेंद्र फडणवीस म्हटले नाही. तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की ती केसच बेकायदेशीर नोंदली गेलेली आहे. मग उद्या याला
आमच्या सुद्धा एखाद्या मंत्र्याला सांगून आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात तक्रार दाखल करू. म्हणजे बघा पुढचं रान हाणलं गेलं. आता ही केस झिरोनं महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ती स्थानिक पोलीस स्टेशनला बारामतीच्या म्हणजे विमानतळ जे हद्दीत आहे त्या पोलीस स्टेशनला आलेले आहे. परंतु आता ती केसच बेकायदेशीर आहे असं सांगण्यावरती देवेंद्र फडणवीसांचा भर आहे आणि त्याच्यामध्ये काहीही तपास करायचा नाही असा पोलिसांना आदेश दिलेला आहे. मग अशा काही गोष्टींमुळे आता लोकांना वाटायला लागले की ह्या विमान अपघातामध्ये देवेंद्र फडणवीसांचाच हात आहे की काय असं लोकांना आता संशय वाटायला लागलेला आहे. बारामतीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मानणाऱ्या लोकांनी या प्रकरणाची चौकशी करावी म्हणून आंदोलन मोर्चे काढले गेले, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आता देवेंद्र फडणवीस हे सांगण्यावरती भर देतात की हा एक अपघात होता आणि त्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. अजितदादांचा अपघात झाला 28 तारखेला, 29 तारखेला त्यांचं दहन झालं आणि 30 तारखेला सावडायचा कार्यक्रम झाला आणि सावडायचा कार्यक्रम संपताच सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं, शपथ घ्यायला सांगितली आणि तिसऱ्याच दिवशी त्यांनी जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता उपमुख्यमंत्री पद हे काही संवैधानिक नाही, असंवैधानिक पद आहे. उपमुख्यमंत्रीची शपथ 10 दिवसांनी घेतली असती तरी चाललं असतं, काही फरक पडला नसता, राज्याचा कारभार ठप्प झाला नसता किंवा इतर काही गोष्टी झाल्या नसत्या. परंतु ते जाणीवपूर्वक शपथ घ्यायला लावली म्हणजे लोकांमध्ये असं दाखवलं गेलं की बघा सत्तेसाठी हे काही करतात लोक, नवरा मेलाय आणि तिसऱ्या दिवशी जाऊन शपथ घेतली जाते म्हणजे किती भयानक आहे. नवऱ्याच्या अस्थी सुद्धा अजून विसर्जित केलेल्या नाही त्या, म्हणजे सत्तेची किती लालसा ह्या लोकांना हे दाखवलं गेलं आणि हे दाखवून पवार कुटुंबियांची बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं असा आरोप सुद्धा अनेकांनी केलेला आहे. आता रोहित पवार यांचे जे आरोप आहेत, रोहित पवारांनी असं सांगितलं की बाबा हे विमान अजितदादांनी 28 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बुक केलं. बुक केल्यानंतर विमानाचा जो नंबर असतो आणि पायलट त्यांची नावं आली, मात्र दुसऱ्या दिवशी तिथं विमान हे गुजरातवरनं आलं गेलं आणि गुजरातवरनं विमान आलं, त्याचं पायलट बदलले गेले आणि ते विमान बारामतीच्या विमानतळावरती 8:46 आलं आणि जाणीवपूर्वक तिथं ते विमान पाडलं गेलं. म्हणजे उतरवायचं असतं तर ते उतरवण्याचा प्लॅन केला नाही, ते पुण्याला उतरवता आलं असतं किंवा पुन्हा मुंबईला गेलं असतं उतरायला. त्या विमानामध्ये इंधन सुद्धा फार मोठं होतं, 4-5 हजार किलोमीटर जाईल विमान एवढं त्याच्यामध्ये इंधन भरलेलं होतं. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की रोहित पवारांना की बाबा त्या विमानामध्ये अगोदरच स्फोट घडले, वर हवेतच स्फोट घडून ते विमान पडलं, म्हणजे असा संशय व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर अजितदादा हे कारण निघाले होते, परंतु अचानक प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि थांबावं लागलं. ती फाईल येता येता संध्याकाळी 10 वाजल्या. 10 वाजल्यापासून अजित पवार यांचा फोनच बंद लागलेला आहे. अजित पवार हे देवगिरी बंगल्यावरून किती वाजता निघाले, किती वाजता विमानात जाऊन बसले ह्याचा काय रेकॉर्ड बाहेर आलेला नाही, म्हणजे व्हिडिओ शूटिंगच त्या काळचं बाहेर आलेलं नाही. आणि बारामती विमानतळावरती सुद्धा कसा अपघात झाला ते सुद्धा बाहेर आलेलं नाही. आजूबाजूला ज्या लोकांचं CCTV होत्या त्यांच्या CCTV मधूनच सगळे CCTVचे चित्रीकरण बाहेर आलेलं आहे, परंतु विमानतळाचं चित्रीकरण हे बाहेर आलेलं नाही. म्हणजे सदर प्रकरण हे दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचा संशय रोहित पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा अशा लोकांवरती घेतलेला आहे. त्यातच VSR कंपनीचे जे VK सिंग आहे त्यांनी सुद्धा जबाबामध्ये आपल्या असं म्हटलेलं आहे की विमानाचा जो पायलट आहे त्या पायलटाच्या चुकीमुळं हा अपघात घडला, त्यानं असंही नमूद केलेलं आहे. पायलटच्या चुकीमुळे विमानाचा अपघात घडला असं नमूद केलेलं आहे. परंतु पायलटची चुकी जरी झाली तरी महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला, त्या पायलटला चुकी करण्यासाठी कुणी भाग पाडलं, कुणी चुकी करायला लावली हे सुद्धा पोलिसांनी शोधलं पाहिजे, परंतु ते शोधलं जात नाही. आता त्याहून दुसरी गोष्ट अशी की कर्नाटकच्या बँगलोरमध्ये जी FIR नोंदली गेलेली आहे, आता ती FIR झिरोनं महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आता ही झिरोनं महाराष्ट्रात आली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस ही FIR कशी चुकीची आहे असं सांगण्यावरती जास्त भर दिला जातोय आणि त्या FIR ची चौकशी करू नका असे सक्त आदेश पोलिसांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये
संशयाचं धुकं दाट झालेलं आहे. लोकांना असंच वाटायला लागलेलं आहे की याच्या मागे काहीतरी काळबेर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र राज्यातलं सरकार आणि केंद्राचं सरकारच जबाबदार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या चिरंजीवांकडेच केंद्रीय उड्डाण मंत्रिपद आहे. तसंच विमानांच्या ज्या दुरुस्त्या होत्या त्याची कंपनी सुद्धा प्रफुल्ल पटेलांची आहे आणि जे विमान पडलं गेलं त्या विमानाचा कालावधी म्हणजे त्याचे विमान वापरण्याचे कालावधी संपत चाललेला होता. त्याचबरोबर त्याच्यावरती जो पायलट होता तो पायलट अनेक वेळा निलंबित सुद्धा केलेला होता, दारू पिऊन विमान चालवण्याबाबतीत किंवा वगैरे वगैरे असं. म्हणजे अशा अनेक त्रुटी अनेक गोष्टी त्या विमानामध्ये घडल्या, त्या विमानाबाबतीत घडल्या आणि तरी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधं त्या अपघाताबाबत गुन्हा दाखल करून घेत नाही आणि साधी चौकशी सुद्धा करायला लावत नाही. याचाच अर्थ असा आहे की यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे आणि यामुळेच ही चौकशा दाबल्या जातात. त्याचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स सुद्धा खराब झाला म्हणून सांगितलं गेलं. किती जरी काय जरी केलं तरी त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही, तरी सुद्धा तो सांगितलं गेलं खराब झाला आणि तो डेटा रिकव्हरीसाठी अमेरिकेला पाठवला गेला असं सुद्धा सांगितलं गेलं. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ रोहित पवारांनी काढलेला आहे की अजितदादाच्या विमानाचा अपघात हा घडवून आणलेला आहे. प्लॅनिंगनं अजित पवारांची हत्या केली गेलेली आहे. परंतु या हत्येचा तपास हा होणं गरजेचं आहे. आज नाही उद्या या हत्येचा तपास होईल आणि महाराष्ट्र राज्याचे मोठे मोठे नेते जेलमध्ये जातील असे एकंदरीत संकेत या गोष्टीतून आपल्याला मिळत आहेत. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.